नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचं सर्वांचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तुमच्याही किटल्या खूप खराब होतात का? वारंवार तुमचं घासणं होत नाही का? किंवा कामाच्या धावपळीमध्ये किटली घासण्यासाठी थोडासा वेळ कमी पडतो का? मग त्यासाठी एक सोपी आणि सिंपल अशी ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे। तुम्ही समोर बघतच असाल ह्या किटलीची काय अवस्था झालेली आहे, खूपच खराब झालेली आहे, कारण की ती बरेच दिवस घासण्यात आलेली नाहीये। आणि आपल्या स्वयंपाकघरात तेलाच्या किटलीचं किती महत्त्व आहे हे तुम्हालाही माहिती आहे, कारण की तेलाशिवाय आपला स्वयंपाक हा अपूर्णच आहे। तीच जर किटली आपल्याला घासायला वेळ कमी पडत असेल किंवा कामाच्या धावपळीमध्ये तुम्हाला जर वेळ मिळत नसेल, तर आज मी तुम्हाला एक असं सोल्युशन सांगणार आहे का ज्याने ही किटली लवकर खराबही होणार नाही आणि तुम्हाला घासण्यासाठी जास्त वेळही जाणार नाही। तुम्ही बघू शकता किटली किती प्रमाणात खराब झालेली आहे। तेलाच्या सारख्या यूज करण्यामुळे बाहेरून सुद्धा तिला किती थर आलेला आहे। हे जो हिरवा हिरवा थर दिसतोय तो पूर्ण तेल असं साईडनी जर जे पडतं त्या तेलाचा थर आहे। तसेच किटली खूप खराब झालेली आहे। ही किटली कशी साफ करायची ते आपण बघूया। आता आपण घेणार आहोत एक असं सोल्युशन जे सगळ्यांच्या घरात असतं, तो म्हणजे बेकिंग सोडा। हो, खाण्याचा सोडा आपल्या सर्वांकडेच असतो। एक चम्मच सोडा आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचा आहे आणि फक्त अर्ध लिंबू आपल्याला त्यात घ्यायचा आहे। हे अर्ध लिंबू आपल्याला यात पिळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता सोड्यात लिंबू टाकल्यावरती कशा प्रकारे फेस सुटतो। हे सोल्युशन खूप इझी बनवायला आहे, कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च नाहीये, घरात असलेल्या साहित्यांपासूनच बनतं। आणि तुमची किटली सोबतच जर तुमचे अशा काही गोष्टी असतील, तेलकट अशा ताटं असतात, वाट्या असतात, देवासमोर लावणारा दिवा असतो, त्या दिव्याखालची प्लेट असते, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्या सोल्युशननी खूप इझी आणि खूप पटकन निघतात। कारण की आपल्या नॉर्मल सोपने विम बार असेल किंवा अजून कोणताही तुमचा भांड्यांचं लिक्विड असेल त्याने हा तेलकटपणा लवकर जात नाही। जरी गेला तरी तुमचे हाताचे कष्ट आणि वेळ खूप जास्त वाया जातो, कारण की ते घासण्यासाठी खूप टाइम लागतो। तर आता मी काय करणार आहे, हे जे सोल्युशन आहे ह्याच लिंबाच्या सालीने पूर्ण किटलीला लावून घेणार आहे। तुमची किटली नक्कीच एवढी खराब होत नसेल। ही किटली एवढी खराब झालेली आहे कारण की ही लवकर घासण्यातच आलेली नाहीये। आणि ह्या किटलीवरती हे सोल्युशन टाकून मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की कमी वेळात ह्या सोल्युशन पासून तुम्ही किटली कशी चकाचक आणि मस्त काढू शकता। आता हे सोल्युशन मी सगळीकडे किटलीला व्यवस्थित लावून घेणार आहे। सर्व बाजूंनी सोल्युशन लागलं गेलं पाहिजे, कारण की कसं आहे, सोल्युशनमुळेच ही किटली खूप चमकणार आहे। नॉर्मल साबणाने जरी तुम्ही ही किटली घासली तर तुम्हाला घासण्यासाठी किंवा तुमच्या हात दुखीपर्यंत ही किटली घासावं लागेल, कारण की खूप डॅमेज झालेली आहे ही किटली। अशा किटल्या तुमच्या खराब होतही नसतील, पण ठेवणीतल्या किंवा कधी कधी आपण एक्स्ट्राच्या किटल्यावरती माळ्यावरती ठेवून देतो, त्यावरती जे धूळ असते त्या धुळीने सुद्धा कधी कधी अशा प्रकारचा गंज चढला जातो किंवा अशा प्रकारचा थर किटलीवरती येतो। तसेच आपण स्वयंपाकघरामध्ये फोडणी वगैरे टाकतो, त्यातनं जो धूर तयार होतो त्या धुरामुळे सुद्धा बऱ्याचदा काय होतं, किटली लवकर वरतून खराब होऊन जाते। अशा प्रकारे मी सगळीकडे हे लिंबाच्या सालीने ते मिश्रण लावून घेणार आहे। त्यानंतर हे मिश्रण फक्त बाहेरून लावायचं आहे, कारण की आतून काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते। आतून आपल्याला ह्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला किटलीमध्ये टाकायचं आहे। तसेच ह्या मिश्रणात किटली टाकण्याआधी किटलीचं जे झाकण असतं वरचं त्यालाही आपण ह्या लिंबाच्या साहाय्याने ते मिश्रण लावून घेणार आहोत। तसेच आपण तेल ओतण्यासाठी जे आतमध्ये जो चमचा असतो किंवा जे काय असतं त्याला सुद्धा आपण हे व्यवस्थित लावून घेणार आहोत, कारण की किटलीसोबत तेही खूप जास्त प्रमाणात खराब झालेलं असतं। आता त्यातलं जे पाणी आहे लिंबाचं आणि जे मिश्रण आपण बनवलं ते सगळं आपण किटलीमध्ये टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहोत। हे बघा, किटली आतून खूप तेलकट आहे, ते मिश्रण आपण त्यात टाकलेलं आहे। आता आपण ह्या मिश्रणाला किंवा ह्या किटलीमध्ये टाकलेल्या मिश्रणाला आणि ह्या किटलीला आपला नॉर्मल जी घासणी असते, जी सगळ्यांच्या घरात असते, तुम्ही जे भांडे घासता त्या घासणीने घासायचं आहे। किंवा जर तुम्हाला त्या घासणीने घासायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या घरात एखादा यूज न करणारा ब्रश जो असतो त्याने तुम्हाला ही किटली घासून घ्यायची आहे। सगळीकडून फक्त जास्त वेळ न जाता एक 5 मिनिटाच्या आत तुम्ही बघू शकता मी फक्त किटवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किटली घासल्यानंतर कसं वाटतंय। खूपच चांगल्या प्रकारे इफेक्ट जाणून येतो।
नॉर्मल असे भांडे घासण्यासाठी जेवढा जोर वापरावा लागतो किंवा वेळ द्यावा लागतो त्यापेक्षा खूप कमी वेळ लागतो। फक्त घासणी सगळ्या साईडने फिरवून घ्यायची आहे, कारण की यावरती जे सोल्युशन आहे त्याच्यामुळे त्यातला जो तेलकटपणा किंवा जो काही तेलकट थर साचला आहे किंवा हिरवा जो कलर आलेला आहे तो खूप पटकन निघून जातो। तसंच वरती जे हे हँडल आहे जे किटलीला असतं त्यालाही आपल्याला व्यवस्थित प्रकारे घासून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटात तुम्ही बघा किटली कशी निघालेली आहे, खूप छान चकाकी। अजून मी त्यावरती पाणीही टाकलेलं नाहीये तरी तुम्ही बघू शकता किती छान किटली चमकत आहे। आणि आता त्यावरती जे आपलं हे जे आहे झाकण असेल किंवा तेल घेण्याचा जो चमचा असेल त्यालाही आपण व्यवस्थित घासून घेणार आहोत। आता झाकणांना हे अशा प्रकारची डिझाइन असते, ती काढण्यासाठी आपण सहसा काय वापरतो तर ब्रशच वापरला पाहिजे, कारण की ब्रशने ते व्यवस्थित निघलं जाते। हे बघा तुमच्या समोर आहे, नुसता ब्रश फिरवते तरी सुद्धा किटली किती व्यवस्थित निघली जात आहे। किटलीची पहिली अवस्था आणि आत्ताची तुम्ही नक्कीच बघू शकता। तसेच ह्या ज्या खाचा असतात त्या खाचांमध्ये खूप मळ झालेला असतो किंवा हे जे आपण फोडणी वगैरे टाकतो त्याने खूप धूळ तयार होऊन अशा प्रकारचा थर साचतो। आता हा कसा काढायचा हे बघा, असं चाकूच्या साहाय्याने तुम्ही हे अशा प्रकारे काढू शकता। जर तुम्हाला हा चाकूच्या साहाय्याने काढायचा नसेल तर तुम्ही ब्रशच्या साहाय्याने हे काढू शकता, पण चाकूच्या साहाय्याने खूप इझी आणि खूप पटकन निघतो। तुम्ही समोर बघू शकता किती पटापट ती सगळी घाण जी आहे ती निघून जात आहे। आता ही घाण तुम्ही नॉर्मली जर काढायला गेले ना तर ही चिटकून बसलेली असते, तेलकट असते, ही पटकन निघत नाही। परंतु आता याच्यावरती जे सोल्युशन मी टाकलेलं आहे त्या सोल्युशनमुळे ही घाण पटापट निघून येत आहे। लिंबू आणि आपला जो खायचा सोडा आहे ते जेव्हा एकत्र केलं जातो तेव्हा कोणतीही घाण असेल किंवा कोणताही जर्म्स असतील ते पटकन असे मोकळे होण्यासाठी किंवा रिमूव्ह होण्यासाठी खूप मदत होते। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून, जिल्ह्यातून, राज्यातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा, कारण की हा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचला आहे हे माझ्यासाठी कळणं खूप महत्त्वाचं आहे। तसेच आपला व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितलाच आहात तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करून जा। त्यानंतर सगळीकडून जेव्हा चाकूच्या साहाय्याने हा मळ आपण काढलेला आहे त्यानंतर त्यावरती आपण एकदा ब्रशही फिरवून घेणार आहोत। काय होतं, एकदा किटली ह्या प्रकारे जर तुम्ही घासली ना तर तुमचा वेळ वाचेल। मेन म्हणजे जे टाइम लागतो, कष्ट लागतात, काहींना घासण्यासाठी खूप हात दुखतात आणि मग त्यांना भांडे घासण्याची कामं खूप कंटाळवाणी वाटतात। पण अशा प्रकारे जर सोल्युशन बनवलं तर नक्कीच तुमचे कामे सोपे होतील। त्यानंतर मी यावरती टाकणार आहे गरम, ज्याची वाफ येते ना अशा प्रकारचं गरम केलेलं पाणी यावरती टाकून देणार आहे। तुम्ही बघा किटलीवरती पाणी टाकल्यावरती तुम्हालाच पहिली किटली आणि आत्ताची किटली किती फरक जाणवत असेल। तसेच आतमध्ये मी गरम पाणी टाकत आहे आणि व्यवस्थित हलवून घेत आहे जेणेकरून आतमध्ये प्रत्येक ठिकाणी ते गरम पाणी लागलं जावं म्हणून। हे बघा पूर्ण फेस झालेला आहे त्याचा आणि त्या गरम पाण्याचा, आणि ते सगळीकडे मी टाकून घेतलेलं आहे। आता यानंतर मी काय करणार आहे, गरम पाणी टाकून गरम पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्या नॉर्मल नळाच्या पाण्याने मी ही किटली धुवून घेणार आहे। किटली कशी निघाली आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघू शकता किती सुंदर आणि चकाकी आलेली आहे किटलीला। किटली एकदम छान आणि मस्त निघालेली आहे। ह्या पद्धतीमुळे जर तुम्ही किटली धुतली तर तुमचा वेळ वाचेल, हाताला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत, कामही पटकन होईल आणि धावपळीच्या ह्या आपल्या आत्ताच्या कंडिशनला तुमचे कामही चुटकीसरशी होतील, तेही स्वच्छ। तुम्ही समोर बघू शकता, मी एकदम क्लोज कॅमेरा करून दाखवत आहे किटली किती छान, सुंदर आणि मस्त निघालेली आहे। तर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि कमेंट करायला विसरू नका। तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया नवीन अशा माझ्या मराठी गृहिणींच्या हेल्पफुल व्हिडिओमध्ये। बाय बाय।